तन्नो वराह प्रचोदयात् महादेव्यै च विद्महे विष्णुपत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात्। ओम भूर्भुवस्सु महालक्ष्मी समेता भूवराह स्वामिने नमः। ध्यायामि ध्यानं समर्पयामि आवाहयामि नमो भगवते वराहरूपाय। ओम भूमिर्भुवनाद्यौर्वरिणान्तरिक्षं महित्वा उपस्थेते देव्यदितेऽग्निमन्नादमन्नाध्यायादधे आयङ्गौ कृष्णिरक्रमे दशनं मातरं पुनः पितरं च प्रयं सुमः। त्रिगुं श्रद्धाम विराजति वाक्पतङ्गाय शुश्रूये अस्य प्राणादपारत्यं कश्चरति रोचन यत्त्वा गृह्णः परोपमन्यराजरवत्या सुकल्पमग्ने तत्तव पुनस्त्वोद्धिपयामसे यत्ते मन्युपनोत्यस्य पृथिवेमनुदध्वसे आविद्या विश्वे तद्देवावसवस्य समाभरन्। मेदिनी देवी वसुन्धरा स्यात् वसुधा देवी वासवी ब्रह्मवर्चसः पितॄणागश्रोत्रं चक्षुर्मनः देवी हिरण्यगर्भिणी देवी प्रसूवरी सदने सत्यायनी सीता समुद्रवती सावित्री हनो देवी मह्यङ्गी महीधरणी महोऽव्यधिष्ठा शृङ्गे शृङ्गे यज्ञे यज्ञे विभीषणी इन्द्रपत्नी व्यापिनी सुरसरिभिः वायुमते जलशयने श्रियं भारत सत्यन्धो परिवेदिने विष्णुपत्नीं महीं देवीं माधवीं नाट्यप्रियां नमाम्यच्युतवल्लभाम्। ॐ धनुर्धरायै विद्महे सर्वसिद्ध्यै च धीमहि तन्नो धरा प्रचोदयात्। ीर्तिश्चमणिनाभः नादरभोतोऽस्मि राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिवृद्धिं ददातु मे शक्तिमासामलां ज्येष्ठामलक्ष्मीं नाशयाम्यहम् अभूतिमसवृद्धिं च सर्वां निर्णगमे गृहात् गन्धद्वाराङ्कुराभर्षान् नित्यपुष्टां करीषिणीम् ईश्वरीं सर्वभूतानां स्वामिहोपस्तये श्रियं मनसः काममाकोटिं वाचः सत्यं धीमहि पशूनां रूपमन्यस्य कर्तमेन प्रजा भूता मयि सम्भव कर्तम इदं वासय मे मातरं पद्ममालिनीं पापसृजं स्निग्धानि जिह्वेतमत्ते पद्ममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो मावः आर्द्रायः करिणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो मावः तां मावः जातवेदो लक्ष्मीर्मनमगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्योऽश्वान् विन्देयं पुरुषानहम् महादेव्यै च विद्महे विष्णुपत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात्। नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात्। मया दुष्कृतं कृतं त्वया हसेन पापेन जीवामि शरदशतं सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके देवे नारायणि नमोऽस्तुते। आवाहितदेवताभ्यो नमः। सर्वोपचारपूजां समर्पयामि। ನೋಡಿ ಮೃತ್ತಿಕಾ ಪೂಜೆ ಆಗಿದೆ। ಮಣ್ಣನ್ನ ಮನೆಗೆ ತಗೊಂಡು ಹೋಗಿ ಒಂದು ಬಿಳಿ ಬಟ್ಟೆನ ಅರಿಶಿಣದ ಬಟ್ಟೆ ಮಾಡಿ ಆ ಬಟ್ಟೆ ಒಳಗೆ ಈ ಮಣ್ಣು ಮತ್ತೆ ತುಳಸಿನ ಕಟ್ಟಿಟ್ಟು ದೇವ್ರ ಮನೆಗಿಟ್ಟು ಪೂಜೆ ಮಾಡಬೇಕು। ನೀವೇನ್ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀರಾ ನಿಮ್ಮ ಎಲ್ಲ ಕೆಲಸಗಳು ನೆರವೇರೋವರೆಗೂ ಪ್ರತಿ ದಿವಸ ಪೂಜೆ ಮಾಡಿ ನಿಮ್ಮ ಕೆಲಸಗಳು ನೆರವೇರಿದ ಮೇಲೆ ಮತ್ತೆ ಬಂದು ಇಲ್ಲಿ ಸ್ವಾಮಿಗೆ ಹರಕೆ ಕಾಣಿಕೆಯನ್ನ ಸಲ್ಲಿಸಿ
ಮತ್ತೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಮಣ್ಣಿಗೆ ಕೊನೆಯದಾಗಿ ಒಂದು ಪೂಜೆ ಮಾಡಿ ತುಳಸಿ ಗಿಡಕ್ಕೆ ಹಾಕ್ಬೇಕು ಮಣ್ಣನ್ನ, ಬೇರೆ ಎಲ್ಲೂ ಹಾಕಬಾರ್ದು. ಒಂದು ಇಟ್ಟಿಗೆಯನ್ನ ದೇವಸ್ಥಾನದ ಮುಂಭಾಗ ಇಲ್ಲೇ ಇಡಿ. ಇನ್ನೊಂದು ಇಟ್ಟಿಗೆ ತಗೊಂಡು ಹೋಗಿ ನಿಮ್ಮ ಮನೆ ಕಟ್ಟುವಾಗ ಈಶಾನ್ಯ ಮೂಲೆ ಅಥವಾ ದೇವ ಮೂಲೆ ಗೋಡೆಗೆ ಕಟ್ಟಿಸ್ಕೊಡಿ. ಯಾರು 11 ಪ್ರದಕ್ಷಿಣೆ ಮಾಡಿಲ್ಲ, ದೇವರ ದರ್ಶನ ಆದ್ಮೇಲೆ 11 ಪ್ರದಕ್ಷಿಣೆ ಮಾಡಿ. ಚೀಟಿಯಲ್ಲಿ ಹೆಸರು ಬರ್ತಿದೆ, ದಯವಿಟ್ಟು ಹೆಸರು ನೋಡ್ಕೊಂಡು ನಿಮ್ ಮಣ್ಣು ತಗೊಳ್ಳಿ. ಬೇರೆಯವ್ರ ಮಣ್ಣು ಯಾರು ತಗೋಬಾರ್ದು. ನಿಮ್ಮ ಚೀಟಿ ಹೆಸರು ನೋಡ್ಕೊಂಡು ನಿಮ್ ಮಣ್ಣು ಇಟ್ಟಿಗೆ ತಗೊಳ್ಳಿ, ಹಣ್ಣು ಕಾಯಿ ತಗೊಂಡು ದರ್ಶನ ಮಾಡಿ ತಗೊಳ್ಳಿ. ಅಲ್ಲೇ ಚೀಟಿ ಇರೋರು ಅಲ್ಲೇ ಸರ್.